नमस्कार, लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला आलं लक्षात. मी तुम्हाला सांगतो. नाही म्हणून नाही मी तुम्हाला हात जोडतो. माझं पत्र फक्त इन्व्हर्ट करून द्या मला, रिसीव्ह करून. नाही देऊ शकत साहेब. तुम्ही नाही कोण मेंबर आहात, मी कसं देऊ सांगा. मेंबर म्हणजे अकाउंटशी काही संबंधच येत नाहीये. का नाही येत? आम्ही पैसे भरतो ना सोसायटीमध्ये. नाही ते घेणार. तुम्हाला इंटिमेशन दिलंय मी. नाही देऊ शकत साहेब. नाही हे नियमाचं. तुम्हाला पत्र तुमच्या शाखेकडे आल्यानंतर तुम्हाला घेत नाही. तुम्ही हे नवीनच फंडा काढला तुम्ही आता. काय मग तसं लिहून द्या किंवा आम्ही तुमचं पत्र का कशाला. म्हणजे तुम्ही आता म्हणता ना का कुठल्या कारणासाठी लिहून घेत नाही, घेऊ शकत नाही. नाही कुठल्या कारणासाठी तुम्ही घेऊ शकत नाही. कुठले नाही काय असं का काही बेहुदा कारण नाही चालत ना. भारतीय घटनेमध्ये प्रत्येक सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आलेले पत्र घेण्याचा आणि त्यांना देण्याचा अधिकार आहे. घटनेने दिलेला अधिकार आहे तो. आता ह्याच्यात तुम्ही जर आमच्या घटनेचा अधिकाराचं जर हनन करत असाल, कारण हे तुम्हाला मी इंटिमेशन देतो. नाही तुम्ही सांग. तुमच्या मनाचा नियम नका सांगू ना. मी तुम्हाला नियमानं सांगतो. मनाचा नियम नका सांगू ना. नाही हे प्रेमाने म्हणजे नियम तोडून नका सांगू ना. प्रेमाने नाही वैयक्तिक कशासाठी. नाही वैयक्तिक कसं. नाही वैयक्तिक म्हणजे असं तुमचं वैयक्तिक पटत नाहीये तिकडे, म्हणून तुम्ही असं मला पटणं नाही पटणं सोडा. ते मला पटू नाही पटू का तुमच्या हे करायचं काय. ऐका ना, मला पटायचं नाही पटायचं काय तुम्हाला काय हे करायचं का तुमच्या बँकेच्या ह्याच्यासाठी. कारण हे मॅटर आहे ना, पोलीस कंप्लेंट आहे, फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला इंटिमेशन देतोय मी. हे असं आहे मग पोलीस देतील मला. तुम्ही असं काही बेहुदा बोलू नका. तुम्हाला इंटिमेशन देतोय. तुम्हाला ईमेलवर केलेलंच आहे. ईमेलवर केले ते त्या बँकेचा ईमेल नाही, ते अर्चना काहीतरी ईमेलवर नाव आहे. ते पर्सनल झालं. मी त्याला ते चॅलेंज करू शकत नाही. पण हा कसा आहे माहिती साहेब, हा तुमचा अंतर्गत वाद झाला. त्याचा तुम्हाला काय देणं घेणं. असं साहेब बोलू नका. तुम्हाला अंतर देणं घेणं काय त्याला. हो पण नाही ह्याच्यात तुम्हाला हे देणं घेणं काय त्याचा. ऐका, याच्यामध्ये तुमचा पण वेळ वाया जातोय. अरे तुमचा वेळ काय. पत्र तुम्हाला इंटिमेशन पत्र दिले ते जर तुम्ही घेत नाही म्हणजे तुमची दादागिरी झाली. असं नाही ना. आम्ही तुम्हाला म्हणलं का तुम्ही नाही बंदच करा. तुम्ही विचार करा, वरिष्ठाकडे पाठवा. त्याचं महिना 2 महिन्याला काय ओपिनियन येईल ते बघा ना. हे पत्र आम्ही करू ना. नाही करा ना. मग तेच तर सांगतोय आम्ही. ते सर आम्हाला वरिष्ठाशी मला बोलून तुम्ही माझ्याशी 2 मिनिटं ऐका. शांतपणे बसा आणि ऐका. शांतपणे ऐका. ही ऑर्डर हे आम्ही कधी फॉलो करतो हे तुम्हाला सांगते. मी फॉलो करायला नाही सांगितलं ताई. नाही फॉलो करा म्हणलंच नाही तुम्हाला. फॉलो करा म्हणलंच नाही तुम्हाला ताई. मी काय म्हणलं, माझं पत्र आहे. माझं पत्र आहे ते इश्यू करून घेणे आणि बाकी तुम्हाला काय करायचे, काय तुम्हाला तुमच्या अधिकारात तुम्हाला काय करायचे, कसं करायचे, वरून आलं खालून आलं कन्फर्म करा. नका करू. लीगल मध्ये विचारून नंतर त्यांनी सांगितलं नाही असं आपण कोण. अरे बाप ते द्या मला. कोण म्हणलं ते द्या. वरिष्ठाचा कोण आहे त्याचा नंबर द्या, मी फोन करतो. तुम्ही info@greater bengal टाका ना. कोण info@greater bengal टाका. अहो ते काल अर्चना काहीतरी नाव दुसरंच आलं. ते ईमेलवर पाठवलंय मी. आता ते greater bengal टाका. टाकणार हो मी. ते तर टाकणार. आणि इथं हे झालं ते मॅडम असं थोडंच हे पद्धत झाली का बोलण्याची. कस्टमरशी बोलण्याची पद्धत झाली का. हां काही तर घरचं ऑफिस आहे का. घरचं आहे का ऑफिस मला सांगा तुम्ही. हां नाही काय हातात नाही. मॅनेजर पोस्टवर बसून काय हातात आहे. पत्र घ्यायचं आणि हे करायचं का पैसे मागालो त्यांना आम्ही. ते फॉलोअप घेत नाही कसला पत्र घ्या ना. फॉलोअप करत बसा ना तुम्हाला. आम्ही काय हे करायलो का काय. लेटर द्यायला आलं तुम्ही रिफ्यूज करता म्हणल्यानंतर हे झालं. ही दादागिरी झाली. आता हे असलं हे नाही चालत ना. नाही तर वरिष्ठाशी मला बोलून करू. तुम्ही बाहेर बसा. नाही बाहेर बसा. मला भरपूर काम आहेत. नाही काम आहेत ना. द्या त्यांचे कोण आहे त्यांच्याशी बोलू द्या ना मला.
साहेब सर, थांबा, तुम्ही थांबा. बाहेर तुम्ही बसा, बाहेर मी बोलते बसा ना. का आतमध्ये? नाही नाही बोलेन म्हणजे आता किती झाले 2 घंटे झाले Please बाहेर बसा. ताई 2 घंटे झालं मला येऊन Please इथं बाहेर मला काय बसा. बाकीचे काम मी Please बाहेर बसा. औषध मेडिकल आणण्यासाठी जायचे मला आणि तुम्ही मला बसा. जाणून बुजून Please बाहेर बसा. माझं बाहेर बसा. Please. काय पत्र घ्या ना मी नाही घेणार. हा. सांगितलं ना तुम्हाला. का घरचं द्यायला आलो का पत्र मी तुम्हाला हो साहेब का तुमच्या घरी द्यायला आलो पत्र सारखं सारखं आतमध्ये जाऊन काय होणार आहे नाही काय होणार म्हणजे हो त्यांना पण काम आहेत अरे काम आहे तर काम हे काम नाही आहे का हा मग ठेवून जा पात्र- तुम्ही. हे ठेवून जा ठेवून द्या म्हणजे ठेवून जा हा बसा तुम्ही हात सोडा तुम्ही आधी. प्रेमाने सांग साहेब मी प्रेमाने सांगतो हात तुम्ही- सोडायचा तुम्ही समजलं का वडिलांसारखे. हा म्हणून सांगतोय प्रेमाने नाही फोन पण कसं देते हो आम्ही नाही घेणार. नाही नाही कोण पण कन्सल्टच असेल ना कोणीतरी फोन पण कसं देते हा फोन पण कसं देते उगाच मी डीआरओ कडनं ऑर्डर नाही, आल्यावर नाही. घेणार. मी आम्ही नाही घेणार. नाही नाही असं नाही ना पत्र देतो असं तुम्हाला नाही, नाही. पत्र त्या कोणत्या बँकेचे सोसायटीचं- हे कोण बघा, पण आम्ही- नाही तुम्ही कोण माझ्याशी पण वाद नाही करायचं नाही. मी नाही घेणार. नाही नाही कोण पण नाही ना पत्र तुम्हाला दिले कुठल्याही ह्यानं तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे काही कोण करायची गरज हो नाही. हा. हो करतो रेकॉर्डिंगच करतो ना कारण तुमचं जे आरोग्यपणा आहे ना तो आम्हाला कळेल ना लोकांना तुमचं पत्र द्यायचं तुमचं घ्यायचं तुमचं काम आहे ॲक्शन घ्या किंवा नका घेऊ असं नाही ना पत्र आलेलं पत्र नाही घेऊ शकत साहेब. काम नाही लिहून घेणार. द्या असं आम्ही हे मी- पत्र मी घेऊ कशाला शकत लिहून देऊ? तुमचं आम्ही- तुम्ही डीआरओ कडे कंप्लेंट करायची, आमच्याकडे कंप्लेंट नाही 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 करायची. नाही तुमच्याकडे नाही कंप्लेंट करत मॅडम हे देवा- तुम्ही काय करा पत्र- हे DRO कडनं आल्याशिवाय आपण कसं- कशाला DRO कशाला आम्ही पत्र दिलं तुम्ही इश्यू करायचे तुम्ही काय तुमचे अधिकारी काय RBI काय तुम्हाला आम्हाला इंस्ट्रक्शन दिले आम्हाला शिकवायचं नाही. तुम्ही शिकलेलेच आहे तो तुम्ही शिकले तर आम्ही कुठं अडाणी आहेत आम्ही लोक हा, DRO कडनं हा. ऑर्डर आल्याशिवाय कसं करणार? मी तुम्हाला करा म्हणलं नाही मॅडम तुम्ही आधी नीट ऐकत नाही. तुम्ही बोलू नका मध्ये मध्ये. सगळं मी काही एवढा हे नाही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टून रिटायर झालेला आहे एवढा काही मी असं दूध पिता बच्चा नाही आहे आलं लक्षात की तुम्हाला कळत नाही असं पत्र आल्याला घ्यायचं तुमचं काम आहे संपलं नाही पण असं त्याच्यावर ॲक्शन कोण कसं मॅडम कोण आता हे एवढे उभे ते ह्याने तुम्हाला दिलं का पत्र त्याची कन्फर्म करा तुम्ही कन्फर्म केल्यावर करा असं कसं पत्र दिल्यावर तुम्ही जर रिफ्यूज करता आम्हाला DRO अहो मी काय म्हणतो तुम्हाला ते येईल जाईल ते सोडा आलं लक्षात हे जे आहे ना मी तुम्हाला पत्र देतोय त्याचा इश्यू करा असं तुम्ही एक एक सोसायटी मेंबर सगळे येऊन आम्हाला पत्र देणार नाही का नाही देणार का नाही देणार असं ऍक्सेप्ट नाही करू शकतात काय नाही नाही कोण सांगितलं तुम्ही तसं एक्सेप्ट नाही करत तसं लिहून द्या मला किंवा आम्ही हे पत्र एक्सेप्ट करत नाही तुम्ही म्हणून चेअरमॅन कुठल्या अधिकारानं तुम्ही हे आमचं पत्र एक्सेप्ट करत चेअरमॅन नाही सेक्रेटरी ट्रेझरर काय आहे मी कुणीच नाही मी एक सभासद आहे नाही नाही काय माहिती आहे का हे सगळे ऑर्डर मी मग तसं लिहून द्या ना काय हरकत नाही तसं लिहून द्या किंवा हे पत्र आम्ही एक्सेप्ट करत नाही अपडेट राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.